कुमकुमम कटुकम तिक्तम उष्णम श्लेष्म समीरजित व्रणकुष्ठ शिरोरोग विषहृत कायकांतिदम। धन्वंतरी निघंटूने केशर ह्या गोष्टीचे असे वर्णन केले आहे। केशर ह्याचा अर्थ कुमकुम। तर याचे जे गुण आहे त्यामधलं महत्त्वाचं म्हणजे हा स्निग्ध आहे, तीक्ष्ण आहे आणि उष्ण ह्या गुणाचं केसर सांगितलेलं आहे। श्लेष्म म्हणजे कफ आणि समीर म्हणजे वात यांचं तो हरण करतो। ह्याचाच अर्थ उष्ण आणि तीक्ष्ण असल्यामुळे पित्त दोषाच्या व्यक्ती आहेत किंवा पित्ताशी रिलेटेड ज्यांना व्याधी आहेत, त्रास आहेत, त्या लोकांनी या केशराचा वापर जपून केला पाहिजे। वर्ण्य म्हणजे त्वचेसाठी उत्तम अशा प्रकारचं हे औषध जरी असलं तरी त्याला औषधाप्रमाणेच वापरलं तर ते चांगले उपयोग किंवा फायदे करून देईल। प्रेग्नन्सीमध्ये केशर वापरावं की नाही याबद्दल अनेक मतमतांतर आहेत। तरीही हा उष्ण गुणाचा केशर कशा प्रकारे प्रेग्नन्सीमध्ये वापरता येईल, होणाऱ्या बाळाच्या उत्तम कांतीसाठी, त्वचेसाठी सुद्धा हा केशर योग्य प्रकारे वापरला तर नक्कीच तो लाभ करून देतो, त्रास न होता। यासाठी आपण आपल्या वैद्याच्या सल्ल्याने प्रेग्नन्सीच्या वेळी त्यांना भेटून त्यांच्या सल्ल्याने हा केशर कशा प्रकारे वापरात आणावा ह्यासाठी सल्ला घ्यावा आणि जरूर वापरावा।